मृत्यूची भीती समोर असताना देखील कर्तव्याला प्राधान्य देणाऱ्या 23 वर्षीय दीपिका अधाना 169 भारतीयांना UAE मधून त्यांच्या मायदेशी म्हणजेच भारतामध्ये सुखरूपपणे परत आणणाऱ्या दीपिका अधाना कशा पद्धतीने त्यांचा हा प्रवास झाला, विमानामध्ये येताना काय घडामोडी घडलेल्या आहेत, कशा पद्धतीने त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आणि त्यांनी कशी ती जबाबदारी सुखरूपपणे पार पाडली तेच पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी प्रियंका लाठी, आपण पाहताय न्यूज 18 मराठी। तर 23 वर्षाच्या दीपिका अधाना यांना विमान उड्डाणाच्या फक्त 2 तास आधी कळालं की त्यांच्यावर आता ही जबाबदारी आली। याआधी त्यांच्या मैत्रिणीवर ही जबाबदारी देण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली। सगळ्यात आधी त्यांनी कॉल केला आपल्या आईला आणि आपल्या काकांना। व्हिडिओ कॉल करत त्यांनी सांगितलं की आई, मला शेवटचं बघून घे, कारण यानंतर मला कधी बघायला मिळेल की नाही हे सांगता येत नाही। कारण पश्चिम आशियामध्ये जी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, ज्या प्रकारे मिसाईलचे हल्ले होत आहेत, ड्रोनने हल्ले होत आहेत, त्यामुळे या परिस्थितीमध्ये त्यांना हा विमान सुखरूपपणे UAE वरून भारतात आणायचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये काहीही होण्याची शक्यता असते, नाकारता येत नाही। त्यामुळे त्यांनी त्यांच्या आईंना आधीच फोन करून ही कल्पना दिलेली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबाने कुठलाही दबाव न टाकता किंवा तिला नकार न देता हिम्मत दिली आणि ती फ्लाईट भारतामध्ये सुखरूप आणू शकल्या। तर या प्रवासामध्ये नेमकं काय काय घडलं ते पाहूयात। तर 6 मार्चला त्यांना सकाळी कळालं की आज त्यांना ही रेस्क्यू फ्लाईट युनायटेड अरब एमिरेट्समधून भारतामध्ये आणायची आहे। 169 भारतीयांची जबाबदारी त्यांच्यावर असणार आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात ऐतिहासिक या उड्डाणाचं वैशिष्ट्य म्हणजे 6 क्रू मेंबर्स या महिला होत्या। फ्लाईटमध्ये जे एकूण 6 क्रू मेंबर्स होते त्या महिला होत्या आणि त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या महिलांनी सुखरूपपणे या सगळ्या भारतीयांना दिल्लीमध्ये परत आणलं, भारतामध्ये परत आणलं। या 6 महिलांमध्ये कॅप्टन जसविंदर कौर, पायलट दीपिका अधाना आणि 4 महिला क्रू मेंबर्स होत्या। म्हणजे 6ही जण या फ्लाईटमध्ये महिला होत्या आणि त्यांनी सुखरूपपणे सगळ्या भारतीयांना परत आणलेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा UAE वरून ही फ्लाईट निघाली त्यामध्ये ATCशी संपर्क तुटल्याची माहिती आहे। एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क या विमानाचा तुटला, तरीही न डगमगता न घाबरता परिस्थिती व्यवस्थितपणे हाताळली आणि काही मिनिटांमध्ये संपर्क हा पुन्हा झाला आणि व्यवस्थितपणे नवी दिल्लीमध्ये हे विमान उतरवण्यात आलं। जेव्हा हे विमान दिल्लीमध्ये लँड झालं तेव्हा सगळे प्रवासी जे होते त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू होते, कारण या युद्धजन्य परिस्थितीमध्ये अगदी सुखरूपपणे भारतीय वंशाच्या या पायलट यांनी सुखरूपपणे त्यांना परत आणलं। त्यामुळे त्या सगळ्यांनी आभार हे दीपिका अधानांचे मानलेले आहेत। यामध्ये महत्त्वाचं म्हणजे दीपिका अधाना या हरियाणाच्या आहेत, हरियाणातील फरीदाबाद मधल्या त्या आहेत। अगदी 23 वर्षाची ही तरुणी जेव्हा मृत्यू डोळ्यासमोर असतो तेव्हा न डगबगता 169 जणांची जबाबदारी घेणं, फ्लाईटमध्ये त्यांना सुखरूपपणे परत घेऊन येणं आणि न डगमगता न घाबरता आईला फोन करून हे सांगणं की मला शेवटचं बघून घे, म्हणजे जी परिस्थिती आहे ती त्यांनी स्वीकारलेली होती। प्रवासामध्ये काहीही होऊ शकलं असतं, त्या फ्लाईटमध्ये काहीही होऊ शकलं असतं, तरी न डगमगता न घाबरता त्यांनी 169 जणांचे प्राण वाचवल्याचंच आपण म्हणू शकतो। कारण या परिस्थितीमध्ये त्यांना सुखरूप परत आणणं म्हणजे त्यांना एक जीवनदान देण्यासारखंच झालं। आपल्याला दीपिका अधानांजींबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये आपलं मत नक्की सांगा आणि कसा वाटला त्यांचा हा साहसी प्रवास ते देखील आम्हाला सांगा। अशाच अधिक माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पाहत रहा न्यूज 18 मराठी।